आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीबीएसईनं जाहीर केलेल्या 12वीच्या परीक्षेच्या निकालात 87% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण. तंत्रज्ञानाच्या युगातही गुरूचं स्थान अबाधित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. रेल्वे भरतीत अग्निवीरांना आरक्षणासह विविध सवलती जाहीर. आणि परभणीमध्ये सेफ्टी टँकची साफसफाई करताना 5 कामगारांचा मृत्यू. राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत जाहीर. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईचा इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत जवळपास 87.33% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. या परीक्षेत एकूण 90.68% मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींनी मुलांपेक्षा 6% चांगली कामगिरी केली आहे. त्रिवेंद्रम विभागात सर्वाधिक 99.91% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी त्यांचे निकाल cbse.gov.in आणि results.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील पाहू शकतात. तंत्रज्ञानामुळे माहिती प्राप्त होते, मात्र योग्य दृष्टिकोन मिळू शकत नाही. कोणती माहिती योग्य आहे आणि कोणती अयोग्य याबद्दल एक गुरूच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या 29व्या द्वैवार्षिक अधिवेशनात बोलत होते. कालानुरूप शिक्षकांची भूमिका देखील बदलत असून विद्यार्थ्यांची जिज्ञासा पूर्ण करून त्यांना अद्ययावत ज्ञान प्रदान करणं हे शिक्षकांसमोरचं आव्हान आहे, असं ते म्हणाले. लहान मुलं पालकांनंतर आपला जास्तीत जास्त वेळ शिक्षकांसमवेत घालवतात, याची जाणीव शिक्षकांनी कायम ठेवावी. आपल्या विद्यार्थ्यांप्रती असलेली शिक्षकांची कर्तव्य भावना देशाच्या मजबूत भविष्याची पायाभरणी करेल, असं प्रधानमंत्री म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरण व्यावहारिक शिक्षण आणि मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देत असून ग्रामीण भागातल्या शिक्षकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यवसाय वृद्धी आणि उद्योगधंद्यांना अनुकूल वातावरण निर्मिती करण्यासाठी भारतानं अनेक निर्बंध उठवले आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. जपानमध्ये टोकियो इथं गुंतवणूकदार आणि उद्योग प्रमुखांशी संवाद साधताना काल त्यांनी भारतातल्या आर्थिक धोरणांची माहिती दिली. भारतात उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेच्या अनुषंगानं उद्योगांना चालना देणं आणि गुंतवणुकीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याला भारत सरकारचं प्राधान्य असल्याचं त्या म्हणाल्या. ही योजना यापूर्वी 14 क्षेत्रांसाठी लागू करण्यात आली होती. आता सेमी कंडक्टर आणि सौर उत्पादन क्षेत्राला देखील ती लागू केल्याचं त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या वेगानं वाढणाऱ्या क्षेत्रात कौशल्य वृद्धीला प्राधान्य दिलं जात आहे, ज्यामुळे देशातला युवावर्ग या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी करू शकेल, असं सीतारामन यांनी सांगितलं. वर्ष 2030 पर्यंत देशात सेमी कंडक्टर क्षेत्रात 110 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या संधी निर्माण होण्याची शक्यता केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी वर्तवली आहे. सेमी कंडक्टर उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारनं 76,000 कोटी रुपयांच्या सवलती जाहीर केल्याचंही ते म्हणाले. सेमिकॉन इंडिया फ्युचर डिझाईन रोड शोला IIT दिल्लीमध्ये उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी भरीव यंत्रणा निर्माण करण्याकरता सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात सेमीकंडक्टर उत्पादन यंत्रणा निर्माण करण्याला वेग देण्यासाठी जगभरातले सेमीकंडक्टर क्षेत्रातले तज्ज्ञ यात मार्गदर्शन करणार आहेत. वाहनात सीट बेल्ट लावलेला नसताना वाजणारा अलार्म बंद करण्यासाठीच्या साहित्याची विक्री त्वरित थांबवण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक हक्क संरक्षण प्राधिकरणानं ई-कॉमर्स ॲपला दिले होते. त्यानुसार या ॲपनं 13,000हून अधिक साहित्यांची विक्री बंद केली आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, स्नॅपडील आणि शॉपक्लूज या ॲपनं ही कारवाई केली आहे. सीट बेल्ट लावलेला नसताना वाजणारे अलार्म बंद करण्यासाठीच्या साहित्याची विक्री होऊ नये यासाठी जनजागृती करण्याचं आवाहन प्राधिकरणानं ग्राहक संघटना आणि इतरांना केलं आहे.
संरक्षण क्षेत्रात 4 वर्ष पूर्ण केलेल्या अग्निवीरांना रेल्वेनं भरती प्रक्रियेत कित्येक सवलती जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत रेल्वेमध्ये थेट भरती कोट्यातून येणाऱ्या अग्निवीरांना सर्वात कनिष्ठ अर्थात वेतन श्रेणीतल्या पहिल्या स्तरावरच्या भरतीसाठी 10% आरक्षण दिलं जाईल. दुसऱ्या स्तरापासून वरील सर्व अराजपत्रित पदांच्या भरतीत अग्निवीरांना 5% आरक्षण दिलं जाईल. याशिवाय जिथे आवश्यक असेल अशा ठिकाणी अग्निवीरांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून देखील सूट देण्यात येईल. तसंच रेल्वे भरती प्रक्रियेत विविध समुदायांसाठी सध्या असलेल्या विहित वयोमर्यादेपेक्षा अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी 5 वर्ष आणि अग्निवीरांच्या त्यानंतरच्या तुकडीसाठी 3 वर्षांची वयोमर्यादा शिथिल केली जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. परभणी जिल्ह्यात सोनपेठ शहराजवळ भाऊचा तांडा इथं सेप्टिक टँकमधला मैला स्वच्छ करताना काल 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. हे सर्वजण नातेवाईक होते. टँकमध्ये गेल्यावर हे सर्व बेशुद्ध पडत असल्याचं लक्षात आल्यावर लगेचच पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्यानं टँक फोडून 6 जणांना बाहेर काढलं. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला तर एका कामगाराला आंबेचुका इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून आवश्यक ती मदत त्वरित देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संबंधित योजनेतून प्रत्येकी 10 लाख रुपयाचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करायचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी ओदिशाच्या विकासाशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं पटनाईक यांनी सांगितलं. 2024च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी कुणाशी युती किंवा आघाडी करणार नाही. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकट्यानं लढवण्याचं पक्षाचं तत्त्व असल्याचं त्यांनी सांगितलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि विरोधी पक्षांच्या आघाडीत सहभागी होण्याचा आग्रह केला. या आघाडीचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं असंही ते म्हणाले. पण सध्या तरी नेतृत्वाचा मुद्दा महत्त्वाचा नसून या आघाडीत सहभागी होणार असल्याचं पवार म्हणाले. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आज इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठासमोर अल कादीर विश्वस्त मंडळाच्या खटल्यात जामिनासाठी हजर होणार आहेत. यासाठी उच्च न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून मर्यादित नागरिकांनाच परिसरात प्रवेश दिला जात आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं इम्रान खान यांना केलेली अटक बेकायदा ठरवून त्यांची लगेच सुटका करण्याचे आदेश दिले होते. 6व्या हिंद महासागरीय परिषदेचं आयोजन आजपासून ढाक्यात करण्यात आलं आहे. बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन करतील. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यात मार्गदर्शन करणार आहेत. 25 देशातले 150हून अधिक मान्यवर यात सहभागी झाले आहेत. सार्क, बिमस्टेक, D8 यासारख्या समूहांचे सदस्यही यात सहभागी होणार आहेत. सुरक्षा आणि परस्पर वृद्धीच्या मुद्द्यावर हिंद महासागर क्षेत्रातले विविध देश या परिषदेत चर्चा करणार आहेत. मोका हे चक्रीवादळ आणखी तीव्र झालं असून आज सकाळी पोर्ट ब्लेअरच्या पश्चिमेकडे वायव्य दिशेला सुमारे 520 किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी सरकलं आहे. येत्या काही तासात या चक्रीवादळाचं रूपांतर आणखी तीव्र चक्रीवादळात होऊन ते मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर ईशान्य दिशेनं सरकण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. त्यानंतर ते आणखी तीव्रतेनं उत्तर ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अंदमान आणि निकोबार बेटं, त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये आजपासून रविवारपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. या काळात समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा विभागानं दिला आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. CBSEनं जाहीर केलेल्या 12वीच्या परीक्षेच्या निकालात 87% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण. तंत्रज्ञानाच्या युगातही गुरूचं स्थान अबाधित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. रेल्वे भरतीत अग्निवीरांना आरक्षणासह विविध सवलती जाहीर.
आणि परभणीमध्ये सेफ्टी टँकची साफसफाई करताना 5 कामगारांचा मृत्यू, राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.